काल झालेल्या जाळपोळीच्या घटनेनंतर आज नागपुरात तणावपूर्ण शांतता, पोलिसांचा शहरात कडेकोट बंदोबस्त। नागपूरच्या महाल परिसरात कबरीवरून वाद पेटला, 2 गटात धुमश्चक्री, दोन्ही बाजूने दगडफेक आणि वाहनांची जाळपोळ, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा। राड्यानंतर नागपूरमध्ये कोम्बिंग ऑपरेशन, पोलिसांकडून राडेबाजांची धरपकड, दंगल नियंत्रक पथकही दाखल। नागपुरातील दगडफेकीत पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी जखमी, तर नागरिकांना शांत राहण्याचं पोलिसांचं आवाहन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नागपूरकरांना शांततेचं आवाहन, अफवांवर विश्वास ठेवू नका, पोलिसांना सहकार्य करा, फडणवीसांचं आवाहन। नागपूरमधील हल्ला हा पूर्वनियोजित कट, तर समाजकंटकांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येणार, पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांनाही सोडणार नाही, न्यूज 18 लोकमतला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। नागपुरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होणं दुर्दैवी, नागरिकांनी शांतता बाळगून प्रशासनाला सहकार्य करावं, नितीन गडकरी यांच्याकडून शांततेचं आवाहन। तणावानंतर नागपुरातील महाल परिसरात मोठ्या प्रमाणात जाळपोळ, जमावानं वाहनंही पेटवली, आग विझवण्याचे प्रयत्न।